पण सरपंच पदाची धुरा घेतल्यानंतर आज 6 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे आणि सरपंच पदाच्या प्रचाराच्या नारळ फोडताना आमदार नितेश राणे यांनी आवाहन केलेलं की आमच्या विचाराचा सरपंच या नांदगावात द्या आणि भरघोस निधी घ्या आणि जर आमच्या विचाराचा सरपंच न दिल्यास 1 रुपयाचा निधी मिळणार नाही. 1 कोटी रुपयाचा निधी जाहीर केला होता. जर आपला विचाराचा सरपंच आला असेल तर आपण या आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नांदगावमध्ये किती रुपयाचा निधी आला? आमच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माननीय आमदार नितेश राणे साहेबांनी जाहीर केलं होतं की आमच्या विचाराचा सरपंच द्या आणि भरघोस निधी घ्या. हे सत्य आहे आणि त्यावेळी पण साहेब स्वतः बोलले होते की आमच्या पोटात एक आणि ओटात एक असं केव्हाही आमच्याकडे नसतं. नितेश राणे साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन नांदगाव ग्रामस्थांनी माझी एकमताने बहुमताने निवड करून दिलेली सरपंचपदी आणि त्यानंतर आमदार नितेश राणे साहेबांची जबाबदारी होती निधी द्यायची. त्यांनी ती माझ्या मते जवळपास आता नांदगाव गावामध्ये 5 ते 6 कोटीची कामं सुरू आहेत. मी सरपंच बसल्यापासनं पहिलंच काम माझ्या मते नांदगाव पावाच्यावडीमध्ये हायवे ते हनुमंत वाळके सर यांच्या घरापर्यंत 5 लाख रुपये निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्यानंतर शेतीये दुकान ते गगनग्रास घर 5 लाख रुपये आमदार साहेबांचा निधी. नांदगाव ग्रामपंचायत कार्यालय ते रामेश्वर मंदिर जाणारा रस्ता आमदार साहेबांच्या निधीतून 7 लाख रुपये मिळालेले आहेत आणि त्याच रस्त्यासाठी पुढे सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणेसाहेब यांनी 15 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे तिथे. त्याच्यानंतर आमच्या रवळनाथ मंदिरला जाण्यासाठीचा रस्ता आहे सदाबिडे घर ते रवळनाथ मंदिर रस्ता, त्यासाठी आमदार साहेबांच्या निधीतून 5 लाख रुपये मिळालेले आहेत. नव्यानेच आपली ग्रामपंचायत नागरी सुविधामध्ये समावेश झालेला आहे. त्या ग्रामपंचायतचा नागरी सुविधामधून नांदगाव हायवे ते शिचेवाडी जाणाऱ्या रस्त्यासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून 7 लाख रुपये निधी मिळालेला आहे. त्यानंतर नांदगाव फोंडा रोड ते वाशिनवाडी या रस्त्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. ओटोमाइन रोड इतर जिल्हा मार्ग या मार्गाची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली होती आणि या मार्गाने ओटोमाइन सावडाव त्याचबरोबर आपल्या नांदगाव गावातीलही ग्रामस्थ अर्धा गाव आमचा ओटोमाइन रोडवरतीच बसलेला आहे. तर ग्रामस्थ भयानक त्रस्त होते आणि वारंवार त्या रस्त्यासाठी मागणी होत होती. या प्रश्नासंदर्भात माननीय आमदार नितेश राणे साहेबांचं लक्ष वेधलं असता साहेबांनी त्या रस्त्यासाठी सुद्धा आपल्याला निधी उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 2 कोटी 41 लाख रुपयाचा निधी आपल्याला ओटोमाइन रोडसाठी मिळालेला आहे. त्याचबरोबर नांदगाव गावामध्ये जलजीवन मिशन या कामासाठी 2 कोटी 83 लाख रुपयाचा निधी केंद्राकडून उपलब्ध झालेला आहे आणि त्यानंतर नळ योजनेची जी आपली पाण्याची टाकी आहे आणि तिथे थोडासा पंप हाऊसच्या इथे आपल्याला प्रॉब्लेम होत होता. ट्रान्सफॉर्मर लांब पडत असल्यामुळे तिथे विद्युत खांब लावून तिथे नवीन जोडणी घ्यायची होती. त्यासाठी जवळपास 5 लाख रुपये निधी आमदार नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे आपल्याला. असे जवळपास 5 कोटीच्या आसपास जवळपास आपल्या नांदगाव गावामध्ये कामं सुरू आहेत. साहेबांनी फक्त 1 कोटी बोलले होते, जवळपास त्याच्या 5 पट कामं आपल्या नांदगाव गावामध्ये सुरू आहे आणि ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. जसं की आपल्या नांदगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राणे साहेबांनी आमदार नितेश राणे साहेबांनी आवाहन केलं होतं की आमच्या विचारांचा सरपंच द्या. तसंच मी लोकांना या कामाच्या माध्यमातून मी लोकांना आवाहन करेन की जसं आमदार साहेबांनी सांगितलं आहे तसंच आता जर आपला हक्काचा खासदार जर आपण निवडून दिला सन्माननीय नारायणराव राणे साहेबांच्या रूपाने तर याहीपेक्षा भरघोस निधी आपल्याला नांदगाव गावामध्ये आणता येईल. आम्ही पदभार सांभाळल्यानंतर जवळपास 1 वर्ष 4 महिने आत्ता पूर्ण होत आहे. 1 वर्ष 4 महिन्यामध्ये जवळपास 5 ते 6 कोटी रुपयांचा निधी नांदगाव गावामध्ये आलेला आहे. तर नांदगाव ग्रामस्थांना माझं एवढंच आव्हान असेल
की जर आपण आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मताधिक्य जर राणेसाहेबांना नांदगाव गावातून दिलं तर हक्काने आपण माननीय आमदार नितेश राणेसाहेबांकडे जाऊ शकतो. त्याचबरोबर आपले सन्माननीय नारायणरावजी राणेसाहेब यांच्याकडे पण आपण कामांची मागणी करू शकतो. आणि कोकणचा विकास असेल किंवा कोकणाबाबत जी खरी तळमळ असेल ती सन्माननीय नारायणरावजी राणेसाहेबांना आहे, त्याचबरोबर आमदार नितेश राणेसाहेबांना आहे. तर माझ्या सर्व नांदगाववासीय माझे सुज्ञ आहेत. तर सर्वांना मी आवाहन करेन की आपल्याला ही एक संधी आहे, सन्माननीय नारायणरावजी राणेसाहेबांना भरघोस मताधिक्यात आपण नांदगाव गावामधून देऊ आणि विकासाची गंगा अशीच अविरतपणे चालू ठेवू, असं मी सर्व नांदगाववासियांना आवाहन करेन.